प्रेक्षक हो, विधानसभा निवडणूक धामधूम सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तुतारी विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर महाआघाडी विरुद्ध महायुती अशी चुरशीची लढत मतदारांना पाहायला मिळते. तासगाव विधानसभा आणि नंतरच्या तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात आर पाटील घराण्याची 35 वर्षाची सत्ता मोडीत काढण्यासाठी संजय काका पाटील शर्थीचे प्रयत्न करताना दिसतायत. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पाहताय सत्यवेद. तासगाव कवठेमंकाळसाठी संजय काका पाटील निवडणुकीच्या मैदानात आल्यानं ही निवडणूक रंगतदार झाली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी आर पाटील यांच्या बरोबर तब्बल 20 वर्षांपूर्वी झालेल्या लढतीची आणि अपयशाची आठवण मनात ठेवून संजय काका पाटील यावेळची निवडणूक लढतायत. आता 20 वर्षांनी त्यांचा सामना स्वर्गीय आर पाटील यांचे चिरंजीव ज्युनियर आर पाटील म्हणजेच रोहित पाटील यांच्याशी होतोय. संजय काकांनी निवडणुकीत येण्यापूर्वीच लोकसभेला विरोध करणाऱ्या कवठेमंकाळचे नेते माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकारांना बेरजेचं राजकारण करत सोबत घेण्यात यश मिळवलंय. त्यामुळं रोहित पाटील यांना ही निवडणूक कठीण जाणार असंच चित्र आहे. मतदारसंघात रोहित पाटील भावनेचं राजकारण करून प्रचार करतायत असा आरोप संजय काकांनी केलाय. तर संजय काकांनी विकास केला नाही अशी बोचरी टीका करत रोहित पाटील यांनी काकांना डिवचलंय. तसंच रोहित पाटील यांनी पैसे वाटल्याचा आरोप काकांनी करून तसे पुरावेही दिले होते. संजय काका पाटील यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची आहे, तर संजय काकांना पाठिंबा देणाऱ्या घोरपडे सरकारांसाठी ती प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत साम दाम दंड भेद नीतीचा अवलंब करत ही निवडणूक जिंकण्यासाठी काकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर विरोधकांकडूनही काकांना रोखण्यासाठी प्रयत्न होताना दिसतायत. काकांनी खासदार असताना केलेल्या म्हैसाळ टेंबूच्या विस्तारीकरणाच्या आणि रस्ते विकासाच्या मुद्द्यावर भर देत केलेली कामं आणि मतदारसंघात नवे मोठे उद्योग, मेडिकल हब, शेतीपूरक व्यवसाय इत्यादी विकासात्मक अजेंडा घेऊन लढत असल्याचं सांगून प्रचार करतायत. आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. त्यांनी मतदारसंघात कोणत्या सुविधा आणल्या नाहीत, कोणते मोठे उद्योग उभे केले नाहीत, कोणते शेती प्रक्रिया उद्योग, मोठी महाविद्यालय सुरू केली नाहीत. शेजारील पलूस कडेगाव तालुक्यात प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून विकास केलाय. असा विकास इथं का केला नाही असा आरोप करत रोहित यांना प्रश्न केलेत. रोहित पाटील हे आर पाटील यांचा सामाजिक राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरलेत. दोन्हीकडून विजयी होण्यासाठी जोरदार तयारी होताना दिसते. दोघात कोण विजयी होणार यावर गावागावात पारावर पैजाही लागल्यात. पण नक्की कोण जिंकेल, कुणाचं पारडं जड असेल हे सांगणं जरा कठीणच वाटतंय. एकूणच तासगाव कवठेमंकाळचं राजकारण या निमित्तानं ढवळून निघालंय. काका विरुद्ध दादांच्या या लढाईत कोण बाजी मारणार, कोणाला गुलाल लागणार आणि कोणाला तासगावचा गणपती आणि कवठेमंकाळची महाकाली देवी पावणार हे 23 तारखेलाच कळेल. आमचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये लिहा. सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.